वर शंभूगडच्या डोंगरावर जायला वाट आहे का? कुठं नाही पालच्या खंडोबाचं हे मूळ स्थान आहे आणि इथून देव गावामध्ये प्रकट झाले. शिवलिंगाच्या आतमध्ये आणखी एक शिवलिंग आहे. तर चांग भलं मंडळी, मी कौस्तुभ आणि तीर्थाटनच्या आजच्या भागात आपण दर्शन घेणार आहोत खंडोबा आणि म्हाळसा यांचं विवाह स्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील श्री क्षेत्र पालपेंबरचं. राजापुरी गावची पालाई गवळण ही महादेवाची निस्सीम भक्त होती. महादेव तिच्या भक्तीवरती प्रसन्न झाले आणि एका सत्पुरुषाच्या रूपामध्ये त्यांनी तिला दर्शन दिलं आणि असा उपदेश केला की मणिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी महादेव हे मार्तंड भैरव म्हणजेच खंडेरायाचा अवतार धारण करतील आणि त्यांचं जर तुला दर्शन घ्यायचं असेल तर तुला चंपाषष्ठीचं नवरात्र उत्सव म्हणजे षडरात्र उत्सव हे करावं लागेल. आणि त्यानुसार तिनं हे षडरात्र उत्सव केलं आणि चंपाषष्ठी दिवशी तिला खंडेरायांचं साक्षात दर्शन झालं. आणि खंडेरायांनी तिला वचन दिलं की म्हाळसेसोबत माझा विवाह तुझ्या दारामध्येच म्हणजे या राजापुरी नगरीमध्ये संपन्न होईल. आणि त्या दिवसापासून पौष महिन्यातील चतुर्दशीला गोरज मुहूर्तावर मृग नक्षत्रावरती तारळी नदीच्या किनारी आजच्याच राजापुरी म्हणजेच पाली नगरीमध्ये श्री खंडेराय आणि म्हाळसाईचा विवाह सोहळा संपन्न होतो. श्री महादेवांनी पालाईला ज्या सत्पुरुषाच्या रूपामध्ये दर्शन दिलं त्या सत्पुरुषाला पालाईनं पेंबरनाथ अशी हाक मारली, म्हणून पाल नगरीला पेंबर असं देखील म्हटलं जातं. ज्या ठिकाणी पालाईला त्या सत्पुरुषाचं दर्शन झालं, ज्या ठिकाणी शंभू महादेवाचं स्वयंभूलिंग होतं ते ठिकाण पाल जवळील शंभूगडाचा डोंगर आहे आणि हे पालच्या खंडोबाचं मूळ स्थान आहे. पण आज देखील बहुतांश लोकांना या मूळ स्थानाबद्दल माहित नाही. खंडोबाच्या गाभाऱ्यातील जे शिवलिंग आहे त्याचं असं वैशिष्ट्य आहे की त्या शिवलिंगाच्या आतमध्ये आणखी एक शिवलिंग आहे, ज्या शिवलिंगाचं पालाईला स्वयंभू रूपामध्ये दर्शन झालं होतं. असा हा पाल नगरीचा खंडेराया महाराष्ट्र नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि अखंड भारतातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत आहे. तुर्तास तर इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी. तोपर्यंत येळकोट येळकोट. जय मल्हार.